ट्विटर अर्थातच एक्सच्या नवीन लोकेशन फीचरमुळे सध्या भारतात मोठा गोंधळ सुरू आहे. म्हणजे तुमचं ट्विटर अकाउंट भारतात असताना अचानक अमेरिका दाखवतंय किंवा कोणाचं अकाउंट आयर्लंड थायलंडमध्ये दिसतंय, पण तो माणूस घरातल्या खोलीतच बसला आहे. मंडळी, ही नक्की तांत्रिक चूक आहे की काहीतरी मोठा खेळ आहे? एक्सनं आणलेलं अबाउट दिस अकाउंट फीचरमुळे भारतात सध्या अचानक वाद पेटले आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या फीचरच्या चुकीच्या लोकेशनमुळे तुमचंही अकाउंट संशयाखाली येऊ शकतं का? सगळं सांगते, पण त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. ट्विटर म्हणजेच एक्सनं अलीकडे एक नवीन फीचर आणलंय, अबाउट दिस अकाउंट. नाव मोठं आणि कामही मोठं. या फीचरमुळे कोणतं अकाउंट कोणत्या देशात आहे, ते कधी तयार झालं, किती वेळ त्याचं नाव बदललं गेलंय, त्या अकाउंटचा इतिहास काय, सगळं काही लोकांना दिसायला लागलं आहे. एक्स म्हणतं की हे फीचर आणायच्या मागे उद्दिष्ट म्हणजे प्लॅटफॉर्मवर पारदर्शकता वाढवणं आणि फेक अकाउंट बॉट तसेच दिशाभूल करणाऱ्या मोहीम कमी करणं आहे. पण हे फीचर भारतात सुरू होताच अक्षरशः धुमाकूळ उडाला आहे. लोकांचे लोकेशन डेटा चुकायला लागले आहे. राजकीय पक्षांनी एकमेकांवरती आरोपाचा भडीमार करायला सुरुवात केली आहे आणि सोशल मीडियावर तर लोकांनी थेट एक्सनं गोंधळ घातलाय असं म्हणायला देखील आता सुरुवात केली आहे. परंतु भारतात या फीचरची अंमलबजावणी होताच मोठे राजकीय आणि सामाजिक वाद देखील निर्माण झाले आहे. अनेक भारतीय वापरकर्त्यांची लोकेशन माहिती चुकीची दिसू लागली आहे. काही भारतीय अकाउंट्स इंडिया बाहेर आधारित असलेले दाखवले गेले आहे, तर काहींची माहिती युनायटेड स्टेट, आयर्लंड किंवा साऊथ एशिया अशा गोंधळात टाकण्या स्वरूपात दिसत आहे. या चुकीच्या लोकेशन डेटावरून भारतीय राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका आता सुरू झाली आहे. मंडळी, सत्ताधारी पक्षाने काही विरोधी विचारांच्या अकाउंटवर भारताबाहेरून चालवल्या जाणाऱ्या डिजिटल कारस्थानं असल्याचा आरोप केला आहे, तर विरोधी पक्ष आणि तज्ज्ञांनी या फीचरला राजकीय हेतूंसाठी वापरल्याचा दावा सुद्धा केला आहे. प्लॅटफॉर्मवरच्या विश्वासार्हतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपने काँग्रेसवर आणि त्यांच्याशी जोडलेल्या डाव्या विचाराच्या लोकांवर मोठे आरोप लावले आहेत. संबित पात्रा म्हणतात की परदेशात चालवली जाणारी अनेक सोशल मीडिया अकाउंट्स ही राहुल गांधी आणि त्यांची टीम त्यांच्या इशारावर चालवते आणि भारताविरुद्ध चुकीचं वातावरण निर्माण करत आहे. पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया, सिंगापूर, अमेरिका असे देश सांगून तिथून काही अकाउंट भारतातील निवडणुकीवर परिणाम करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप देखील पात्रा यांनी केला आहे. पुढे पत्रकार परिषद घेत त्यांनी सांगितलं की सोशल मीडियावर सध्या लोकेशन फीचर आलंय. त्यातून लक्षात येतं की काँग्रेसशी संबंधित काही अकाउंट भारतात नसून ते थेट परदेशातून चालवतात. अगदी पवन खेरा यांचं अधिकृत अकाउंट अमेरिकेतून चालवत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचं अकाउंट याआधी आयर्लंड दिसत होतं, नंतर मात्र त्याचं लोकेशन चेंज करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आरोप केला की तथ्य तपासणी करणारी कंपनी ऑल्ट न्यूजचे खाते देखील अमेरिकेत होते, नंतर त्याचंही लोकेशन बदलण्यात आलं. निधी सिंग राठोड, अर्पित शर्मा, ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा यांसारखे इतर प्रभावशाली व्यक्तींबद्दल बोलताना पात्रा यांनी दावा केला आहे की पश्चिम काँग्रेसचे प्रभावशाली व्यक्ती भारतात एक कथा मांडण्याचा प्रयत्न करत आहे. हिमाचल काँग्रेसचं अकाउंटही थाई अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर दिसलं असा आरोपही पात्रा यांनी केला आहे. पुढे पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की राहुल गांधी परदेशात जाऊन भारतातील लोकशाही संपली आहे असं म्हणतात. RSS आणि भाजपची तुलना मुस्लिम ब्रदरहुडशी करताना देखील दिसतात. ते म्हणाले की काँग्रेस देशात अस्थिरता आणण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल परदेशात जाऊन आपल्या संस्थांविरोधी विचित्र बोलताना दिसतात. राजकारण करण्याची राहुल गांधी यांच्यामध्ये क्षमता नाही आहे. लोकांनी आता सावध राहायला हवं असा थेट आरोपही पात्रा यांनी केला आहे. त्याचबरोबर भाजप म्हणते की 2014 पासून काँग्रेसची सोशल मीडिया टीम मोदी आणि देशाची प्रतिमा खराब करण्याच्या मागे लागली आहे आणि ही मोहीम देशातच नाही तर परदेशातूनही चालते. नवीन लोकेशन फीचरमुळे काही अकाउंटचं लोकेशन अचानक बदललं आहे, त्यामुळे शंका अजून वाढली पाहिजे. पात्रा यांचं म्हणणं आहे की यावर सगळ्यावर कारवाई आता होणं गरजेचं आहे. त्यानंतर काँग्रेसने देखील भाजपवर पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं की भाजप फक्त लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. लोक सोशल मीडियावर मोदी सरकारच्या चुका आणि अपयशांवर प्रश्न विचारत आहे, पण भाजप उत्तर देण्याऐवजी नवा वाद निर्माण करतोय. काँग्रेस म्हणते की निवडणूक आयोगाचे अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या विभागातील 26 BLO अधिकारी मरण पावले आहेत, तरीही शपथपत्र मागितली जात आहे. याची जबाबदारी मोदी आणि आयोगावर आहे. तसंच काँग्रेस पुढे म्हणाले की भाजप म्हणजेच राष्ट्र नाही आणि मोदी म्हणजे देश नाही. त्याचबरोबर भाजप परदेशातून चालवणाऱ्या अकाउंटबद्दल बोलताना काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की मोदींचे मित्र असलेले अदानी समूहाची अनेक एक्स अकाउंट अमेरिका, आयर्लंड, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, जर्मनी अशा ठिकाणी आहेत. मंडळी, एकंदरीत काय तर दोन्ही पक्षांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाची झोड उडवली आहे. काही दिवस हे राजकीय वादळ असंच चालू राहणार आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु एक्सच्या लोकेशन बद्दल बोलायचं झालं तर याबाबतची सर्वात मोठी चिंता म्हणजे या लोकेशन डेटाची विश्वसनीयता 100% अचूक नसते.
शकते. वापरकर्त्यांनी VPN वापरलं असल्यास, त्यांनी प्रवास केला असल्यास किंवा अकाउंट जुनं असल्यास लोकेशन आपोआप बदलू शकतं. परिणामी एखाद्या व्यक्तीचे वास्तविक स्थान चुकीचे दाखवलं जाण्याची शक्यता आहे. अशा चुकीच्या माहितींमुळे व्यक्तीच्या प्रतिमेला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यावर अनावश्यक राजकीय आणि सामाजिक संशय सुद्धा घेण्यात येऊ शकतो. तर मंडळी, भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील देशात सोशल मीडियावरील ओळख, विचारधारा आणि अभिव्यक्ती या विषयाचा मोठं महत्त्व आहे. त्यामुळे कोणतेही फीचर चुकीची किंवा अर्धवट माहिती देत असेल तर त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. एक्सने हे नवीन लोकेशन फीचर जरी पारदर्शकता वाढवण्यासाठी तयार केलं असेल तरी त्याची अचूकता आणि सुनिश्चित नसल्याने उलट गोंधळ होण्याची शक्यता जास्त आहे. एकूणच पाहता हे फीचर योग्य पद्धतीने अचूक डेटासह लागू झाले तर सोशल मीडियावर फेक अकाउंटचा बंदोबस्त करण्यास मदत होऊ शकते. पण सध्याच्या परिस्थितीत त्याने भारतात अविश्वास, आरोप प्रत्यारोप आणि डिजिटल जगात अविश्वासाचं वातावरण निर्माण केलं आहे. त्यामुळे या फीचरचा उपयोग जनतेच्या हितासाठी व्हावा यासाठी प्लॅटफॉर्मने लोकेशन डेटाची अचूकता आणि पारदर्शकता अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. एक्सने लोकेशन फीचर आणलं चांगलं आहे, पण ते दुरुस्त केल्याशिवाय उपयोग नाही. लोकांना बरोबर माहिती मिळाली तरच ते सगळं लोकांच्या हिताचं ठरू शकतं. नाहीतर डिजिटल जगात गोंधळ, अविश्वास आणि राजकीय बोंबाबोंब सुरूच राहणार आहे. या सर्वबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.